नगरपरिषद निवडणुकीमध्ये परभणीमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावरती अनेक मुस्लिम उमेदवार हे उभे करण्यात आले होते। यातील 12 जण निवडून आल्यामुळे भाजप महापालिका निवडणुकीत हाच पॅटर्न राबवणार असल्याची माहिती मी विचार केला की राव नुसतं ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा असं म्हणून काही राजकीय लोकांचा स्वार्थ साधला जातोय। पण तेच राजकीय लोक जर त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्यालाच सोबत घेऊन सबका साथ सबका विकास म्हणत असतील तर कसं काय होईल? तुम्ही लोकसभा विधानसभेच्या प्रचाराचा मुद्दा बघा, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है। हे कोणाला सांगितलं? हिंदूंना सांगितलं, तुम्ही हिंदुत्वाच्या नावानं मतदान करा। ठीक आहे, हिंदू म्हणून आमचं ते कर्तव्य होतं, पुढेही करत राहणार, आम्ही हिंदुत्वालाच प्राधान्य देणार। झाल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या। याच्यात तुम्हाला कुठे बटेंगे तो कटेंगे ऐकायला येतंय का? याच्यात तुम्हाला कुठे एक आहे तो सेफ आहे ऐकायला येतंय का? याच्यात बुरखा घातलेल्या एखाद्या महिलेचा फोटो तुम्हाला उमेदवारांच्या यादीत पाहायला भेटतो आणि खाली लिहिलंय सबका साथ सबका विकास। याच्यात अनेक ठिकाणी तुम्हाला जे प्रॉपर गायी कापणार आहेत की जे गोमांसाचे विक्री करून श्रीमंत झाले अशा परधर्मीय लोकांना सुद्धा उमेदवाऱ्या दिलेल्या तुम्हाला महाराष्ट्रभर पाहायला भेटतील। हे मोदींना माहित नाहीये, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो। हे अमित शहा साहेबांना माहित नाही, हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माहित नाही। काल देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या तिथल्या स्थानिक परिस्थिती बघून होईल। चाललंय, बुरका घातलेल्यांचे फोटो डोळेच दिसत आहेत, तोंड दिसतच नाही। उमेदवार ओळखायचा कसा? जे प्रॉपर गायी कापतात त्यांना उमेदवारी, जे प्रॉपर हिंदुत्ववाद्यांना तुरुंगात घालण्यासाठी प्रयत्नरत असतात नेहमी ते नेते। आणि मग मी विचार केला, संग्राम बापू भांडारे पुढचं पाऊल टाकावं लागल। मागच्या काळात आपण जे म्हटलो, ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा, त्या मुद्द्याशी प्रामाणिक राहून पुढचा एक मुद्दा मांडावा लागल, ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याला मतदान टाळा। तुम्ही राजे, तुम्ही मालक आहे, सगळे तुमच्या दारात येणारे मत मागायला, आणि त्यावेळी आपल्याला या मुद्द्याशी प्रामाणिक राहावंच लागेल।